मित्रांनो, महाटीटी 2026 PYQs आपण घेतोय. प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे मागच्या परीक्षेचे प्रश्न. या सिरीज मध्ये आपण पेपर 1 साठी प्रश्न क्रमांक 93 2025 मधील प्रश्न क्रमांक 93 ते 105 पर्यंत सोडवलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 106 ते 110 सोडवणार आहोत. तुम्ही मागील व्हिडिओ पाहिले नसेल ते पण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपण परीक्षेपर्यंत महाटीटी 2026 पर्यंत रोज किमान एक व्हिडिओ पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर सुरू करूया. बघा, पहिला आपला प्रश्न आहे. पहिला म्हणजे 106 क्रमांकाचा प्रश्न आपल्या पेपर मध्ये आहे की 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? मीटर मध्ये विचारलंय, त्यामुळे किलोमीटर आणि हेक्टोमीटरला आपण मीटर मध्ये पहिले कन्वर्ट करून घेऊया. 5.25. ठीक आहे, बघा 5.25. आता 5.25 म्हणजे काय? 5 आणि 1.25 म्हणजे 5.25. 5.50 म्हणजे अर्धा, त्यामुळे अर्ध्याचा अर्धा म्हणजे 5.25 झाला आपला 5.25 किमी. आता या किमीला मी मीटर मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? त्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल, गुणावं लागेल. 1000 ने गुणल्यानंतर 0.3 स्थळ मागे जातो, त्यामुळे 5, 2, 5 आणि 0 हे झालं 5250 मीटर. एवढा रस्त्याला डांबरीकरण करायचंय. त्यापैकी 9.5 म्हणजे 9.5 हेक्टोमीटर काय झालेलं आहे? डांबरीकरण झालेलं आहे. आता हेक्टोमीटर म्हणजे लक्षात ठेवायचं की 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर. ठीक आहे, मग याला पण मी 100 ने गुणतो. 9.5 गुणिले 100, 100 ने गुणल्यावर 0.2 संख्या मागे जाईल, त्यामुळे 950 मीटर. ठीक आहे, एवढं डांबरीकरण झालेलं आहे मीटर मध्ये. एवढा रस्ता होता, एवढं डांबरीकरण झालेलं आहे, त्यामुळे उरलेला रस्ता आपला काय असेल? उरलेला रस्ता डांबरीकरणाचा सोपं आहे ना. 5250 मधून 950 मायनस करूया. 0चा 0, 5तनं 5 गेले 0, 12तून 9 गेले 3 आणि 1 तिकडे घेतला होता, त्यामुळे 4 म्हणजे 4300 मीटरचा रस्ता डांबरीकरण अजून शिल्लक आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 107 वरती काय म्हटले बघा, सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? ठीक आहे, सकाळी 7:45, 7:45 म्हणजे किती? 7:45 सुरू झाला. संपला कधी? दुपारी 2:30 वाजता, 2:30. ठीक आहे, आता आपण हे आधीचे 15 मिनिटं आणि नंतर 30 मिनिटं सोडून देऊया. याला आपण कन्वर्ट करूया. 8 आणि इथे 2. मग 8 मध्ये बघूया किती वेळ होतो? 9, 10, 11, 12, 1 आणि 2 म्हणजे हे होतात आपले 6 तास. ठीक आहे, मग 6 तास तर आपले नक्की आहेत, प्लस हे 15 मिनिटं आणि हे 30 मिनिटं वाढले म्हणजे 45 मिनिटं वाढले. मग 6 तास 45 मिनिटं. ठीक आहे, 6 तास 45 मिनिटं म्हणजे किती होतात? 6.25 तास होतात. त्यामुळे ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. तुम्ही असं करताना नेहमी असंच करायचं की त्याला आधी पूर्णांकांमध्ये बदलून घ्यायचं. ठीक आहे, आपण 7.25 न घेता 8 घेतले, 2.5 न घेता 2 घेतले आणि मधले मग तास मोजले आणि मग हे मिनिटांना एकत्र करून त्यानुसार ठरवलं 7.25 की 1.25. ठीक आहे, तर या पुढच्या प्रश्नावरती प्रश्न क्रमांक 108 बघा. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? तर अशा वेळेस लक्षात ठेवायचे एकूण मणी आणि एका माळीचे मणी, बरोबर की नाही? एकूण मणी एवढे, एका माळीतील मणी एवढे. मग मला जर माळांची संख्या काढायची असेल तर लक्षात ठेवायचं माळांची संख्या यामध्ये एकूण मणी भागिले एका माळेतील मणी. आपण जर असं घेतलं तर आपल्याला माळांची संख्या मिळेल. मग एकूण मणी आपले होते 36,060, एका माळेत मणी होते 12. तुमचा भागाकार चांगला असेल तुम्हाला उत्तर पटकन मिळेल. 12 एके 12, 12 एके 12, 12 24, 12 त्रिक 36, 12 शून्य शून्य
12 शून्य शून्य. आता हे 60 आपण एकत्र घेऊ शकतो. 12 पंचे 60 म्हणजे एकूण मनी किती असतील 3005. आपला ऑप्शन आहे का 3005? तो ऑप्शन 4 आहे आपला 3005. इथे भागाकार करताना तुम्हाला उभा भागाकार असा भागाकार जमत नसेल तुम्ही उभा भागाकार लावू शकता. 36060 आणि इकडे 12. पुन्हा करूया. 12 एके 12 कारण आपण आधी दोन संख्या घेतो. मायनस करा. सॉरी 12 एके 12 12 त्रिक 36 36 मायनस करा. 0 0. आता हा शून्य खाली उतरवायचा. 12 शून्य शून्य. ठीक आहे. मग शून्यातून शून्य गेला शून्य राहिला. आता हे 6 खाली उतरवायचे. 12 शून्य शून्य 6. आता हे शून्य खाली उतरवायचे 60. 12 पंचे 60 म्हणजे बाकी आली शून्य. अशा प्रकारे असं जमत नसेल तर अशा प्रकारे करून बघा. पण तुम्हाला असं जमेल कारण तुम्ही शिक्षक आहात. ठीक आहे. त्यामुळे 3005 हे आपलं उत्तर ऑप्शन 4 बरोबर आहे. बघा हे सोपे प्रश्न आहेत. आज आपण जे घेतो हे तिन्ही प्रश्न आतापर्यंतचे सोपे प्रश्न होते. जाऊया प्रश्न क्रमांक 109 वरती. एका पुस्तकाची 507 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती असतील? आता बघा आपण पुस्तकाची एकूण पानं जर आपण x मानले तर बघा 507 पानं वाचले गेलेत. मग शिल्लक पाने किती राहतील? लक्षात ठेवायचं 207 जर मी घेतलं तर 5 अधिक 207 म्हणजे 707. ठीक आहे ना. 707 म्हणजे 1 म्हणजे पूर्ण भाग लागतो. त्यामुळे 5/7 पानं वाचली असतील तर 2/7 पानं शिल्लक राहिली पाहिजे कारण ह्या दोघांची बेरीज पण 7 झाली पाहिजे. ठीक आहे. मग किती पानं शिल्लक राहिली? 2/7. शिल्लक पाने 2/7 राहिली आणि ते किती आहेत? 56 आहेत. बरोबर. म्हणजेच किती आहेत? 56. मग x गुणिले 2/7 किती आहेत? 56 आहेत. हे तिकडे गेलं की उलट होणार आहे. x बरोबर 56 गुणिले 702. इकडे भाग लावला की 28 येतो आणि या दोघांचा गुणाकार केला तर 196 मिळतात. म्हणजे एकूण पाने किती होते? 196. म्हणजे आपलं ऑप्शन 1 बरोबर आहे. आता मला 2/7 कसाला जर नाही कळलं जास्त टेन्शन नाही घ्यायचं. एका पुस्तकाची वाचलेली पानं 507 आहेत. ठीक आहे. मग एकूण पानं x होती त्याचे 5/7 म्हणजे किती झाले? 5x/7 पाने आपण वाचली. ठीक आहे. आपल्याला न वाचलेली पानं दिलेली आहेत. ठीक आहे ना. मग x मधून जर मी 5/7 पानं वाचली तर 56 पानं उरले. जे न वाचलेले पानं असतील ना x मधून वाचलेले पानं वजा केली तर न वाचलेले पानं उरले. बरोबर. आता 7 ने येते गुणा 7 गुणिले x 7x वजा 5x/7 बरोबर 56. 7 तिकडे गेले गुणिले होतात. दोघांची वजा बाकी 2x. मग 2x बरोबर 56 गुणिले 7 म्हणजे x बरोबर 56 गुणिले 7/2. ही स्टेप आली म्हणजे तुम्हाला फायनली काय मिळणार आहे? 196 मिळणार आहे. मग तुम्ही असंही करू शकता जर तुम्हाला नाही कळलं की 2/7 कसं आलं तर. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 110. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले आहेत तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? ठीक आहे. सोपं आहे. 2 शर्ट साठी कापड आहे 4.5 मीटर. ठीक आहे. आणि म्हणून एका शर्ट साठी कापड किती असणार आहे? 4.5/2 मीटर. लक्षात ठेवायचं. दोन्हीकडे 2 2 ने भागलं तर 2चा हा 1 होईल आणि 2 त्या खाली येतील. 2 ने वर भाग लावूया. 2 एके 2 2 दुने 4 पॉइंट 2 दुने 4 आणि 2 पंचे 10. मग एका शर्टला किती कापड लागलं आपल्याला? 2.25 मीटर. ठीक आहे. जर एका शर्टला एवढं कापड लागलं असेल मी 15 शर्टला किती कापड लागेल? 15 गुणिले 2.25. ठीक आहे. आता हा जर आपण गुणाकार केला 15×5 = 75 7 15 दुने 30 आणि 7 37 3 15 दुने 30 आणि 3 33 आणि 2 संख्यांतर पावणे त्यामुळे ते पॉइंट 33.75 मीटर हे आपलं आन्सर येईल. बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे 33.75 मीटर. बघा अशा प्रकारे हे एवढे सोपे 5 गणित आपण आज कंप्लीट केलेले आहेत. महाटीटी 2025 पेपर 1 मधले
193 पासून ते 110 पर्यंत आपण गणित कंप्लीट केलेत, म्हणजे आपले 10 गणित राहिलेत. जर तुम्ही या व्हिडिओला जास्त शेअर केला आणि याला जास्त व्ह्यूज आले तर आपण त्या 10 गणितावरती लवकरात लवकर एक व्हिडिओ बनवू आणि असेच व्हिडिओ बनवत राहू महाटीईटी 2026 साठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.